नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मागील 5 वर्षापासून हाडांच्या, नसांच्या व मणक्यांच्या आजारावर तसेच मधुमेहावर अविरत सेवा देणारे डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे आणि डॉक्टर निशिगंधा अतुल ढेपे यांच्या गुरुकृपा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा स्थलांतर आणि लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी होत आहे. परभणीमध्ये पहिल्यांदाच अत्याधुनिक निर्जंतुकीकरण उपकरणासह मॉड्युलर स्टीलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये जगातील सर्वोत्तम दुर्बिणीद्वारे मणक्यांचे ऑपरेशन तसेच सर्व प्रकारच्या मधुमेह रुग्णांचे निदान आणि उपचार. नवीन पत्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला, स्टेशन रोड, परभणी. फोन 7888 03 0911 आणि 7888 04 0911. परभणी शहरातील नागरिकांना पुढील 25 ते 30 वर्षाच्या काळामध्ये मुबलक पाणी पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2 अभियानात शहरासाठी पाणी पुरवठा योजनेस 18 नोव्हेंबर 2025 रोजी प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. ही योजना 155 कोटीची आहे. मात्र पुढील काळातील लोकसंख्येचा विचार करता ही योजना पुनर्मूल्यांकन करून तयार करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत आयुक्तांकडून आचारसंहितेच्या काळात विविध काढण्यात आल्यामुळे आयुक्तांच्या एकूण कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या संदर्भात काँग्रेस कमिटीने आज पत्रकार परिषद घेऊन या सर्व बाबीचा उहापोह केला. काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी आणि माजी उपमहापौर भगवान वाघमारे यांनी याबाबत सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला. केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2 अभियानांतर्गत परभणी महापालिकेला 155 कोटीच्या पाणी पुरवठा प्रकल्पाला नगरविकास विभागानं 18 नोव्हेंबर रोजी प्रशासकीय मान्यता दिली. सदर योजनेत गृहीत धरण्यात आलेली लोकसंख्या अर्थात बेस इयर हा 2022 हा धरण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच या प्रकल्पाची रक्कम ठेवण्यात आली आहे. मात्र शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता 2028 हे बेस इयर गृहीत धरून त्यानुसार वाढणारी लोकसंख्येचा विचार करून ही पाणी पुरवठा योजना ही 250 कोटी रुपयांची होत आहे. त्यामुळे सदरील निविदा प्रक्रिया ही राबवून योजना कार्यान्वित करण्याकरता 2028 हे वर्ष लागणार आहे. त्यामुळे 2022 बेस इयर गृहीत धरून मंजूर करण्यात आलेली 155 कोटीची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याची मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली. या सर्व बाबीच्या अनुषंगानं योजनेची निविदा आचारसंहिता लागत असल्यामुळे आयुक्तांनी काढू नये या संदर्भात काँग्रेसचे उपमहापौर भगवान वाघमारे तसेच काही नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली होती आणि त्यांनी देखील ती मान्य केली होती. मात्र काही तासाच्या आतच आयुक्तांनी या दोन्ही कामाच्या निविदा काढल्या आणि अस्तित्वात नसणाऱ्या वर्तमानपत्रांना जाहिराती देऊन मोकळे झाले. त्यामुळे एक प्रकारे आचारसंहितेच्या काळातच आयुक्तांनी अशा निविदा काढल्या कशा असा सवाल देखील भगवान वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. आयुक्त हे सही पुरते शिल्लक असून त्यांचा कर्ता करविता धनी हा वेगळा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या संदर्भात दिनांक 19 डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन त्यानंतर विभागीय आयुक्त यांच्या दृष्टीस हे बाब टाकण्यात येणार असून त्यांच्या पातळीवर न्याय न मिळाल्यास न्यायालयात या प्रकरणाविषयी दाद मागण्यात येईल असंही भगवान वाघमारे यांनी यावेळी स्पष्ट केलं. या प्रसंगी बोलताना भगवान वाघमारे म्हणाले, विशेष म्हणजे आजच्या इलेक्शनच्या परिस्थितीमध्ये जेव्हा की आचारसंहिता परवाच्या दिवशी 4 वाजता चालू झाली आणि चालू झाल्यानंतर आचारसंहिता लागणारे हे सकाळी 10ला पत्र आलेलं होतं आणि आम्ही 2:30 ते 3 वाजता जाऊन कमिशनरला भेटलो परभणीच्या की बाबा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तर अशा वेळेस काही तुम्ही महानगरपालिकेवर भार पडेल किंवा नियमाची पायमल्ली होईल अशा प्रकारचं कोणतं काम करू नये अशी अपेक्षा तुमच्याकडून आम्हाला आहे. त्यांनी हो म्हणले. तर
पत्रकार परिषद झाली निवडणूक आयोगाची 4 वाजता आणि त्यांनी त्याच दिवशी संध्याकाळी दुपारी किंवा ते त्याच्या त्यांना टाईम आहे ते सुद्धा आम्ही आणला या ठिकाणी तुम्हाला त्याची प्रत देतो. तर त्यांनी शहराच्या अतिशय महत्त्वाकांक्षी योजना ज्या निविदा त्यांनी त्या दिवशी लावल्या. यावेळी माजी आमदार सुरेशदादा देशमुख, शहराध्यक्ष नदीम इनामदार, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, माजी नगरसेवक गुलमीर खान, सुनील देशमुख, अमोल जाधव, विनोद कदम, रवी सोनकांबळे, मुजाहिद खान आदी पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.